ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तं नुपेतं पेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयता तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. हरि ओम. स्कंध 12वा अध्याय पहिला. या अध्यायामध्ये कलियुगातील राजवंशांचे वर्णन शुकमुनी परीक्षिताला सविस्तरपणे सांगणार आहेत. यदुवंशभूषण श्रीकृष्ण परमधामाला गेल्यानंतर पृथ्वीवर कोणकोणत्या वंशांचे राज्य चालले हे जाणून घेण्याची परीक्षिताची इच्छा होती. तेव्हा शुकमुनी म्हणाले, जरासंधाचा पिता बृहद्रथ याच्या वंशात पुरंजय नावाचा शेवटचा राजा होईल. कारण या पुरंजयाचा मंत्रीच त्याला मारेल व आपला पुत्र प्रद्योत याला राजा करेल. या प्रद्योतच्या पुढील 4 पिढ्या, प्रद्योत, त्याचा पुत्र पालक, पालकचा पुत्र विश्वावसुप, त्याचा पुत्र राजक आणि राजकचा पुत्र नंदीवर्धन, हे 138 वर्षे पृथ्वीचा उपभोग घेतील. यानंतर शिशुनाग नावाचा राजा राज्य करेल व याच्या पुढील त्याच्याच वंशातले 10 राजे पुढील 360 वर्षे पृथ्वीवर राज्य करतील. ते वंशज असे: शिशुनाग, त्याचा पुत्र काकवर्ण, त्याचा पुत्र क्षेत्रधर्मा, क्षेत्रधर्माचा पुत्र क्षेत्रज्ञ, क्षेत्रज्ञाचा पुत्र विधिसार, त्यानंतर अजातशत्रू, दर्भक, अजय, नंदीवर्धन, महानंदी, नंदी. यातील महानंदी या राजाला जो बलवान पुत्र नंदी झाला तो एका शूद्र पत्नीपासून झालेला राहील. हा महानंदी राजा महापद्म नावाच्या निधीचा अधिपती होईल. तो क्षत्रिय राजांचा नाश करेल आणि तेव्हापासून बहुतेक राजे शूद्र व अधार्मिक होतील. महापद्म तर जणू दुसरा परशुरामच. तो क्षत्रियांचा विनाश करेल. त्याचा पृथ्वीवर एकछत्री अंमल राहील. महापद्मला सुमात्य इत्यादी 8 पुत्रे होतील. ते 100 वर्षेपर्यंत पृथ्वीचा उपभोग घेतील. नंतर ऐका आता आपल्याला ह्यातलं बरंच माहिती आहे. चाणक्य नावाचा विख्यात ब्राह्मण 9 नंदांना मारविल. त्यांचा नाश झाल्यावर कलियुगामध्ये मौर्यवंशी राजे पृथ्वीवर राज्य करतील. चाणक्य सर्वप्रथम चंद्रगुप्त मौर्याला राजपदाचा अभिषेक करेल व हे मौर्य वंशाचे राजे कलियुगामध्ये 137 वर्षे पृथ्वीचे उपभोग घेतील. ते राजे असे: चंद्रगुप्त, त्याचा पुत्र वारिसार, त्याचा पुत्र अशोकवर्धन, त्याचा सुयश, त्याचा शुंग, शुंगचा पुत्र संगत, संगतचा पुत्र शालिशुक, त्याचा पुत्र सोमशर्मा, त्याचा पुत्र शतधन्वा आणि शतधन्वाचा पुत्र बृहद्रथ. बृहद्रथाचा सेनापती शुंग राजाचा वध करून स्वतः राजा होईल. शुंगाचे वंश खालीलप्रमाणे: हे वंश 100 पेक्षा अधिक वर्षे पृथ्वीवर राज्य करतील. शुंग, त्याचा पुत्र पुष्पमित्र, मग अग्निमित्र, मग सुज्येष्ठ, मग वसुमित्र, मग भद्रक, पुलिंद, घोष, वज्रमित्र, भागवत, देवभूती. यानंतर या देवभूतीचा मंत्री कण्ववंशी बुद्धिमान वसुदेव देवभूतीचा वध करेल व स्वतः राजा होईल. हे राजे कमी बुद्धिमान व कमी गुणवान असूनही 345 वर्षे पृथ्वीचा उपभोग घेतील. हे राजे असे असतील: वसुदेव, त्याचा पुत्र भूमित्र, त्याचा पुत्र नारायण, त्याचा पुत्र सुशर्मा.
हे 4 कण्ववंशीय राजे 345 वर्षे पृथ्वीचा उपभोग घेतील. शेवटचा कण्ववंशीय राजा सुशर्मा याचा बली नावाच्या एका शूद्रसेवकाने वध करून काही काळ तो राज्य करेल व अंध्र जातीचा व दुष्ट असा तो असेल. पुढे बलीचा भाऊ कृष्ण हा राजा होईल. त्याची वंशावळ खालीलप्रमाणे असेल. हे 22 राजे आहेत. कृष्ण, श्रीशांतकर्ण, पौर्णमास, लंबोदर, चिबिलक, मेहास्वाती, अटमान, अनिष्टकर्मा, हालेय, तलक, पुरीशभिरू, सुनंदन, चकोर. या चकोरला बहु नावाचे 8 पुत्र होतील. त्यापैकी शिवस्वाती हा वीर पुरुष असेल. शिवस्वातीचा पुत्र गोमतीपुत्र, त्याचा पुत्र पुरीमान, त्याचा पुत्र मेध शिरा, त्याचा पुत्र शिवस्कंध, त्याच्या पुढे यशश्री, मग विजय, मग चंद्रविद्य, मग लोमधी. हे वरील राजे 456 वर्षेपर्यंत पृथ्वीचे राज्य उपभोगतील. यानंतर 7 आभीर, 10 गर्दभी आणि 16 कंक राजे पृथ्वीवर राज्य उपभोगतील. यातील आभीर राजे अवभृती नगरीतील असतील व ते अत्यंत लोभी असतील. यानंतर 8 यवन व 14 तुर्क राजे राज्य करतील. त्यानंतर 10 गुरुंड व 11 मौन राजे होतील. मौनांच्या खेरीज इतर सर्वजण 1099 वर्षांपर्यंत पृथ्वीचा उपभोग घेतील आणि मौन राजे 300 वर्षेपर्यंत पृथ्वीवर शासन करतील. ते गेल्यानंतर किलक्रिला नावाच्या नगरीत भूतनंद, वंगिरी, शिशुनंदी, त्याचा भाऊ यशोनंदी व प्रवीरक हे 106 वर्षे राज्य करतील. बाल्हिक नावाचे त्याचे 13 पुत्र होतील. हे बाल्हिक वंशातील राजे एकाच वेळी निरनिराळ्या प्रदेशांवर राज्य करतील. त्यापैकी 7 आंध्र प्रदेशाचे व 7 कौशल देशाचे अधिपती होतील. काही विदूर भूमीचे शासक तर काही निषध देशाचे राजे होतील. बाल्हिकच्या 13 पुत्रांनंतर पुष्पमित्र नावाचा क्षत्रिय राजा होईल. हा अतिशय दुष्ट असेल व तो बऱ्याच लोकांचे म्लेच्छांसारख्या जातीत धर्मांतर किंवा रूपांतर करेल. तो वर्णव्यवस्था न मानणारा राहील व स्वतः क्षत्रिय असूनही तो क्षत्रियांचाच विध्वंस करेल. हरिद्वारपासून प्रयागापर्यंतच्या पृथ्वीवर तो राज्य करेल व पद्मवतीपुरी त्याची राजधानी असेल. हळूहळू सौराष्ट्र, अवंती, आभीर, शूर, अर्बुद आणि माला देशातील ब्राह्मण संस्कार शून्य होतील. तसेच राजेसुद्धा शूद्रतुल्य होतील. सिंधू तट, चंद्रभागेचा तट, कौंतीपुरी आणि काश्मीर परिसरांवर प्राधान्य करून शूद्रांचे व संस्कार आणि ब्राह्मतेज नाहीसे झालेल्या ब्राह्मणांचे तसेच म्लेच्छांचे राज्य असेल. हे राजे आचारविचारात म्लेच्छांसारखे असतील व सगळे अधार्मिक, खोटारडे आणि कंजूस असतील. हे दुष्ट लोक स्त्रिया, मुलं, गायी, ब्राह्मण यांना मारून टाकण्यात मागे पुढे पाहणार नाहीत. दुसऱ्यांच्या स्त्रिया व धन हडप करण्यासाठी हे नेहमी उत्सुक असतील. ते हलक्या मनाचे व अल्पायुषी असतील. त्यांची उन्नती अथवा अधःपात होण्यामध्ये वेळ लागणार नाही. हे संस्कारहीन, कर्तव्यशून्य, रजोगुण व तमोगुणांनी व्यापलेले राजाच्या रूपातील म्लेच्छ त्यांच्या प्रजेलाच खाऊन टाकतील. राजाप्रमाणेच प्रजेचेही आचरण असेल, पण ते शेवटी आपापसात सुद्धा एकामेकांना त्रास देऊन स्वतः पण नष्ट होतील. हरिओम. 12वा अध्याय 2. या अध्यायामध्ये कलियुगातील धर्म कसा असेल हे शुकमुनी परीक्षित राजाला सांगतायत. खूप एक एक मुद्दा लक्ष देऊन ऐका आणि आपण आज अनुभव करतोय त्या गोष्टी त्या काळामध्ये या भागवत पुराणामध्ये थोर मोठ्या लोकांनी सांगून ठेवलेले आहेत. पहा कसं आहे ते. बलवान काळाच्या प्रभावाने उत्तरोत्तर धर्म, सत्य, पतिव्रता
क्षमा, दया, आयुष्य, बळ आणि स्मरणशक्ती यांचा लोप होत जाईल. 2. अर्थ आणि न्याय यांच्या बाबतीत शक्ती प्रभावी ठरेल. 3. कलियुगात ज्याच्याकडे संपत्ती असेल त्यालाच लोक कुलीन, सदाचारी आणि सद्गुणी मानतील. 4. कलियुगात लुटारूसारखे लोभी, क्रूर राजे प्रजेचे धन व बायका पळवतील व चोरासारखे प्रजेला लुबाडतील व कधीकधी खूप कर पण लादतील. 5. चोरी, खोटे बोलणे, विनाकारण हिंसा करणे इत्यादी अनेक वाईट कर्मे करून लोक आपली उपजीविका चालवतील व राजाला घाबरून डोंगरदऱ्यात अथवा जंगलांमध्ये पळून जातील. पुढचा मुद्दा, कलियुगात बाह्य वेशावरून आश्रम ठरेल. पुढे म्हणतात, बोलण्यातले चातुर्य हेच पांडित्य समजले जाईल आणि ब्राह्मणाची ओळख जाणवे एवढीच असेल. धर्मकार्यात पाखंडी लोकांचे वर्चस्व असेल. पैशाशिवाय न्याय मिळू शकणार नाही. चारही वर्णांचे लोक शूद्राप्रमाणे वागतील. लोक लांबच्या जलाशयालाच तीर्थ समजतील. कुटुंबाचे पालनपोषण हेच चातुर्य समजले जाईल. आपले पोट भरणे हाच मोठा पुरुषार्थ असेल. दांभिकपणा हे साधुत्वाचे लक्षण असेल तर गरिबी हेच दुर्जनांचे लक्षण असेल. बाह्य वेशावरूनच आश्रम ठरेल व बाह्य वेशावरूनच दुसऱ्या आश्रमात प्रवेश करणे असेल. विवाह संबंध एकमेकांच्या आवडीनुसार ठरतील आणि वैवाहिक संबंध असणाऱ्यांनाच नातलग समजले जाईल. एकामेकांची पसंती हाच विवाह संस्कार असेल. प्रसाधनाला स्नान समजले जाईल. पुरुषांनी डोक्यावर केस वाढवणे हे सौंदर्याचे लक्षण मानले जाईल. कलियुगात कधी कोरडा दुष्काळ पडेल तर कधी ढगांमध्ये विजाच जास्त चमकतील तर कधी खूप मोठी मोठी तुफाने येतील, कधी पूर येतील तर कधी कधी उष्णता भयंकर वाढेल. लोक तहान, भूक, रोग वा अनेक प्रकारच्या चिंतांनी त्रस्त होतील. अशा रीतीने शेवटी माणसे गाढवासारखी होतील. तेव्हा धर्माचे रक्षण करण्याकरता भगवान स्वतः सत्वगुणांचा स्वीकार करून अवतार धारण करतील. कलियुगाच्या दोषांनी प्राण्यांची शरीरे लहान लहान होत जातील व या काळात त्यांचे आयुष्य पण कमी कमी होत जाईल. अगदी 20-30 वर्षे सुद्धा बरं. गायी पण या काळात लहान आकाराच्या व कमी दूध देणाऱ्या असतील. सर्व शक्तिमान, सर्व स्वरूप, चराचराचे गुरु भगवान विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी व साधूंना कर्मबंधनातून सोडवण्यासाठी अवतार घेतील. त्या काळी शंभल नावाच्या गावाचा प्रमुख असणाऱ्या विष्णुयश नावाच्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या घरी कल्की नावाने भगवान अवतार घेतील. अष्टमहासिद्धींनी संपन्न आणि सद्गुणांचे आश्रय चराचर जगाचे स्वामी भगवान देवदत्त नावाच्या घोड्यावर स्वार होऊन तलवारीने दुष्टांचा नायनाट करतील. सर्व लुटारूंचा संहार होईल व तेव्हा लोकांची मने भगवान कल्कींच्या शरीराला लावलेल्या उटीच्या अत्यंत पवित्र सुगंधी वायूच्या स्पर्शाने पवित्र होतील. नंतर लोकांची संतती पण बलवान होऊ लागेल. कल्की भगवानांच्या रूपाने सत्ययुगाची सुरुवात होईल आणि नवी येणारी संतती सात्विक होईल. जेव्हा चंद्र, सूर्य आणि बृहस्पती एकाच वेळी पुष्य नक्षत्रात प्रवेश करतील त्यावेळी सत्ययुगाची सुरुवात होईल. नंतर शुकमुनी परीक्षिताला म्हणाले, तुझ्या जन्मापासून तर नंदराजाचा राज्याभिषेक होईपर्यंत 1115 वर्षे होतील. जेव्हा आकाशात सप्तर्षींचा उदय होतो तेव्हा प्रथम त्यातील 2च तारे दिसतात. त्यांच्यामध्ये दक्षिणोत्तर रेषेवर मध्यभागी एक नक्षत्र दिसते. सप्तर्षी त्या नक्षत्राबरोबर
मनुष्यांची 100 वर्षेपर्यंत राहतात. ज्यावेळी सप्तऋषी मधा नक्षत्राभोवती फिरतात त्याचवेळी कलियुग सुरू होते. कलियुगाचे आयुष्य माणसाच्या कालगणनेनुसार 4,32,000 वर्षांचे आहे आणि ही ग्रहस्थिती परीक्षिताच्या जन्माच्या वेळी होती आणि तेव्हापासून कलियुग सुरू झाले आहे. सप्तर्षी मधा नक्षत्रातून पूर्वाषाढा नक्षत्रात जाईल त्यावेळी कलियुगाची वाढ होईल. तेव्हा पृथ्वीवर नंदाचे राज्य असेल. कलियुगाच्या शेवटी कलाप नावाच्या गावातून शंतनूचा भाऊ देवापी आणि इक्ष्वाकू वंशातील मरू जे तीव्र योगबलाने युक्त आहेत ते भगवान श्रीहरींच्या आज्ञेने येतील व पूर्वीप्रमाणेच वर्णाश्रम धर्माची स्थापना करतील. स्कंद 12 अध्याय 3. या अध्यायामध्ये राजा परीक्षिताला श्री शुकमुनी नामसंकीर्तनाचे महात्म्य सांगणार आहेत. तसेच सत्ययुग, त्रेतायुग, कलियुग इत्यादी युगांबद्दलही माहिती सांगणार आहेत. राजांच्या राज्य लोभाविषयी परीक्षिताला सांगताना शुकमुनी म्हणाले, सर्वच राजे या पृथ्वीला माझी म्हणत म्हणतच शेवटी मरण पावले. राजा असो की रंक, मरणानंतर सर्वांची राखच होते व सर्वजण शेवटी कथेतच राहतात. खरं तर ते पाहून पृथ्वीला पण आश्चर्यच वाटत होतं, कारण ती जाणून असते की सर्वच जण मृत्यूच्या हातातले खेळणे आहेत. पण शत्रूला जिंकण्याच्या नादात जवळ आलेला मृत्यू पण मनुष्याला दिसत नसतो. दरवेळी राजाला नवीन प्रदेश, नवीन राज्य जिंकायचंच असतं, पण ज्ञान आणि वैराग्य यांच्या माध्यमातून हरिकीर्तन केले तर मृत्यूवर जय मिळतो व माणसाला स्वर्गप्राप्ती होते. शुकमुनी पुढे म्हणतात, भगवान श्रीकृष्णांचे गुणकीर्तन सर्व अमंगलांचा नाश करणारा आहे. तेव्हा या कलियुगामध्ये कलीचे असंख्य दोष कोणत्या उपायांनी नाहीसे होतील त्याबद्दल सांगण्याची विनंती राजा परीक्षिताने शुकमुनींना केली. याशिवाय युगांचे स्वरूप, त्यांचे धर्म, कल्पाची स्थिती आणि प्रलय कालाचे प्रमाण तसेच भगवंतांच्या कालरूपाचे वर्णन त्याला ऐकायचे होते. तेव्हा शुकमुनी त्याला वेगवेगळ्या युगांच्या स्वरूपाबद्दल सांगताना ते म्हणतात, सत्ययुगाबद्दल बोलायचं झालं तर सत्ययुगामध्ये सत्य, दया, तप, दान हे संपूर्ण धर्माचे 4 पाय असतात व सत्ययुगातील लोक चतुष्पाद धर्माचे पालन करतात. या युगात बहुतेक लोक संतोषी, दयाळू, सर्वांशी मैत्री असणारे, शांत, सहनशील, इंद्रिय निग्रही, समदर्शी आणि आत्म्यात रममाण होणारे असतात. ज्यावेळी मन, बुद्धी आणि इंद्रियांवर सत्वगुणांचा प्रभाव असतो तेव्हा सत्ययुग आहे असे समजावे. त्यावेळी माणसाला ज्ञान आणि तपश्चर्या यांची आवड असते. त्रेतायुगाबद्दल बोलायचं झालं तर अधर्माचेही असत्य, हिंसा, असंतोष आणि कलह हे 4 पाय आहेत. त्यांच्या प्रभावाने त्रेतायुगामध्ये धर्माचे पाय 1/4 क्षीण होत जातात. या युगामध्ये ब्राह्मणांचे अधिक्य असणारे 4 वर्ण असतात. लोकांमध्ये हिंसा आणि स्त्री लंपटता नसते. कर्मकांड आणि तपश्चर्या यामध्ये निष्ठा असणारे लोक धर्म, अर्थ आणि काम यांचे सेवन करतात. अधिकांश लोक वेदात पारंगत असतात. जेव्हा मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्यावर भक्ती करतो, तसेच जर त्याच्या अंतःकरणात रजोगुण प्रबळ असेल तर ते त्रेतायुग आहे असे समजावे. द्वापार युगाबद्दल सांगताना शुकमुनी म्हणतात, हिंसा, असंतोष, खोटेपणा आणि द्वेष या पायांची वाढ या द्वापार युगात होते. त्यामुळे धर्माचे 4 पाय असलेल्या तप, सत्य, दया आणि दान यामध्ये अर्ध्याने घट होते. या युगातील लोक यशस्वी, कर्मकांडी आणि वेदांचे अध्ययन व अध्यापन करतात. त्याच्यात ते तत्परही असतात. लोक धनाढ्य, कुटुंबवत्सल आणि सुखी असतात. या युगात क्षत्रिय आणि ब्राह्मण या 2 वर्णांचे प्राधान्य असते. यावेळी रज व तम प्रबळ होतात.
त्यामुळे लोभ, असंतोष, अभिमान, दंभ, मत्सर इत्यादी दोष दिसू लागतात. तसेच माणसांना सकाम कर्मे आवडतात. कलियुग. अधर्माच्या चारी पायांची मोठ्या प्रमाणात कलियुगात वाढ होते. त्यामुळे धर्माचे चारही पाय क्षीण होऊ लागतात व त्यांचा फक्त 1/4 भागच शिल्लक राहतो. शेवटी तेवढा भागही नाहीसा होईल. ज्यावेळी खोटेपणा, कपट, आळस, झोप, हिंसा, खेद, शोक, मोह, भय आणि दीनता यांची प्रधानता असेल, तेव्हा तमोगुण प्रधान कलियुग आहे असे समजावे. कलियुगात काय काय होईल याबद्दल सांगताना शुकमुनी म्हणतात, लोकांची दृष्टी संकुचित होईल. अधिकांश लोक अभागी व खादाड असतील. दारिद्र्य असूनही मनात मोठमोठ्या कामना करतील. स्त्रिया स्वैराचारी होतील. देशात चोर आणि लुटारूंची वाढ होईल. पाखंडी लोक वेदांना नावं ठेवतील. राज्यकर्ते प्रजेचे रक्तशोषण करतील. ब्राह्मण पोट भरणे व कामवासना तृप्त करण्यातच मग्न राहतील. ब्रह्मचारी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणार नाहीत व अपवित्र होत जातील. गृहस्थाश्रमी लोक भीक मागू लागतील. वानप्रस्थाश्रमी गावात राहू लागतील. संन्याशांचा धनाचा लोभ वाढेल आणि स्त्रियांची शरीरे लहान असली तरी त्यांचा आहार मात्र जास्ती असेल. स्त्रिया पुष्कळ संततींना जन्म देतील. स्त्रिया निर्लज्ज कर्कश राहून चोरी व कपट करण्यातही धाडसीपणा दाखवतील. व्यापारी हलक्या वृत्तीचे व कपटाने व्यापार करणारे होतील व संकटकाळ नसूनही अनुचित व्यापारात गुंतत जातील. मालक व सेवक या दोघांमध्येही स्वार्थी भाव वाढीला लागेल. मनुष्य वस्तूचा उपयोग संपल्यावर तिचा त्याग करायला मागे पुढे पाहणार नाही. अगदी गायीने दूध देणे बंद केले तर तिलाही त्यागतील. कामवासना तृप्त करण्यासाठी कलियुगातील प्रेम करणारी माणसे स्त्रीलंपट व दीन होतील. मनुष्य माता पिता, बंधू, मित्र आणि नातलगांना सोडून बायकोच्या बहीण भावांकडून सल्ला घेऊ लागतील. शूद्र माणसे तपस्यांचा वेश घेऊन दान घेऊ लागतील आणि धर्माचे ज्ञान नसणारे उच्चासनावर बसून धर्माचा उपदेश करू लागतील. दुष्काळामुळे आणि करांमुळे त्रासलेली कलियुगातील प्रजा नेहमी खिन्न राहील. अन्न, वस्त्र, पाणी, झोप, कामसुख, स्नान, अलंकार यापासून कलियुगातील प्रजा वंचित राहील. लोकांचे दिसणे हळूहळू पिशाच्यासारखे असेल. आपली वासनापूर्ती व आपले पोट भरणे यात मग्न असणारे कलियुगातील लोक आपल्या आईबापाचे रक्षण करणार नाहीत व आईबापही सर्व कामात कुशल असणाऱ्या पुत्रांना वेगळे ठेवतील. सगळ्या सोयऱ्यांची हत्या करताना हे लोक आपले प्रिय प्राणही गमावतील. पाखंडामुळे बुद्धिभेद झालेली माणसे भगवंताची पूजा करणे सुद्धा टाळतील. वस्तू, ठिकाणे आणि अंतःकरणे यामध्ये उत्पन्न झालेले दोष कलियुगात भगवंतांचे स्मरण केले असता नाहीसे होतात. एखाद्या माणसाने मरतेवेळी व्याकुळतेने पडताना घसरताना अगतिक होऊन भगवंतांचे नाव घेतले तरी त्याची सर्व बंधने गळून पडतात व त्याला उत्तम गती प्राप्त होते. परंतु कलियुगातील लोक त्या भगवंताच्या आराधनेलाच विन्मुख होतील. मृत्यूकाळ जवळ आलेल्यांनी भगवंताचेच ध्यान करावे. असे केल्याने सर्वांचे परम आश्रय असलेले भगवान त्याला आपल्या स्वरूपात लीन करून घेतात. भगवान विष्णू साधकांच्या हृदयात राहून त्यांच्या अशुभ वासना कायमच्या नाहीशा करतात. कलियुग जरी दोषांचा खजिना असला तरी त्याच्या ठायी एक खूप मोठा गुण आहे. तो म्हणजे कलियुगात श्रीकृष्णांचे फक्त संकीर्तन केल्यानेच सर्व आसक्ती सुटून परमात्म्याची प्राप्ती होते. एकदा का भगवान पुरुषोत्तम हृदयामध्ये विराजमान झाले की मनुष्याचे अंतःकरण ज्या रीतीने शुद्ध होते तसे विद्या, तपश्चर्या, प्राणायाम, तीर्थस्थान, व्रत, दान, जप व सर्व प्राण्यांविषयी मैत्रीचा भाव असला तरी सुद्धा होत नाहीत. थोडक्यात सत्ययुगात भगवंतांच्या ध्यानाने
त्रेतायुगात यज्ञांनी, द्वापारयुगात पूजा किंवा पूजा सेवेने जे फळ मिळते ते कलियुगात फक्त भगवान नामाचे कीर्तन केल्यानेच प्राप्त होते. हरिओम. स्कंध 12, अध्याय 4. या अध्यायामध्ये शुकमुनी राजा परीक्षिताला 4 प्रकारच्या प्रलयांविषयी सांगतायत. शुकमुनींनी आत्तापर्यंत राजा परीक्षिताला परमाणूपासून 2 परार्धापर्यंत काळाचे स्वरूप सांगितल्यावर आता ते कल्पाची स्थिती आणि त्याचे प्रलय यांच्याबद्दल वर्णन करणार आहेत. ते म्हणतात, 1000 चतुर्युगे मिळून ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. यालाच कल्प म्हणतात. एका कल्पामध्ये 14 मनू होतात. कल्पाच्या शेवटी तेवढ्याच काळपर्यंत प्रलय राहतो. त्याला ब्रह्मदेवाची रात्र म्हणतात. ज्यावेळी 3 लोकांचा प्रलय होतो त्याला नैमित्तिक प्रलय म्हणतात. या प्रलयाच्या वेळी सगळे विश्व आपल्यात सामावून घेऊन ब्रह्मदेव शेषशायी विष्णू भगवान शयन करतात. अशा प्रकारे रात्रीनंतर दिवस व दिवसानंतर रात्र असे ब्रह्मदेवाच्या गणनेनुसार 100 वर्षे आणि माणसाच्या गणनेनुसार 2 परार्ध वर्षे होतात. तेव्हा महतत्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या 7 प्रकृती मूळ प्रकृतीत विलीन होऊन जातात. त्याला प्राकृतिक प्रलय म्हणतात. पहिला आपण नैमित्तिक प्रलय पाहिला, आता प्राकृतिक प्रलय पाहिला. ह्या प्रलयामध्ये प्रलयाचे कारण निर्माण झाल्यावर हे ब्रह्मांड आपले मूळ स्थूलरूप सोडून देऊन कारण रूपात मिसळून जाते. प्रलयाची वेळ आल्यावर ढग 100 वर्षे पाऊस पाडत नाही. त्यामुळे तहान भुकेने व्याकुळ झालेले प्राणी एकमेकांनाच खायला उठतात व हळूहळू प्रजा कमी कमी होत जाते. सूर्याची उष्णता वाढून सगळीकडे आगीचे लोळ उठतात. त्यामुळे आकाशात धूर आणि धूळ भरते. त्यानंतर सतत पाऊसच पडत राहतो, अगदी शेकडो वर्षांपर्यंत सुद्धा. आणि ब्रह्मांडाच्या आतील भाग पूर्णपणे जलमय होतो व पृथ्वीचा प्रलय होतो. आकाशातील तेज व वायू इंद्रियांच्या देवतांना व वृत्तींना आपल्यामध्ये लीन करून घेतो. नंतर काळाच्या प्रेरणेने अव्यक्त प्रकृती गुणांना ग्रासते. सर्व काही निद्रिस्तासारखे, शून्यासारखे असते. या अव्यक्तालाच जगाचे मूलभूत तत्व म्हणतात आणि या अवस्थेचे नाव आहे प्राकृत प्रलय. त्यावेळी पुरुष आणि प्रकृती या दोहोंच्या शक्ती काळाच्या प्रभावाने क्षीण होतात आणि असहाय्यपणे आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या बुद्धीच्याच अवस्था आहेत. हे विश्व उत्पत्ती आणि प्रलयाने युक्त असल्याने अवयवयुक्त आहे. अहंकार हा ब्रह्मापासून उत्पन्न झाला आहे व ब्रह्मामुळेच प्रकाशित होतो आणि ब्रह्माचाच अंश असलेल्या जीवाला ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होण्यात बाधक ठरतो. जेव्हा ज्ञानाने आत्म्याची उपाधी असणारा अहंकार नाहीसा होतो तेव्हा जीवाला आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो. जेव्हा जीव या विवेकाच्या शस्त्राने मायामय अहंकाराचे बंधन तोडून टाकतो आणि आपल्या एकरस आत्मस्वरूपाच्या साक्षात्कारामध्ये स्थिर होतो तेव्हा त्याला आत्यंतिक प्रलय म्हणतात. खरे पाहता नित्यप्रलय सततच चालू असतो, पण भगवंतांचे अनादि अनंत काळामुळे पदार्थांच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या अवस्था जाणवत नाहीत. नित्यप्रलय, नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय व आत्यंतिक प्रलय हे 4 प्रलय म्हणजे काळाची गती आहे. जे लोक संसार सागराच्या पलीकडे जाऊ इच्छितात त्यांना भगवंतांच्या कथाश्रवणाखेरीज दुसरी नौका नाही, हेच खरे. हरिओम. स्कंध 12, अध्याय 5. आता ह्या अध्यायात मात्र शुकमुनी राजा परीक्षिताला अंतिम उपदेश देत आहेत. श्री शुकमुनी म्हणाले, ब्रह्मदेव ज्यांच्या रजोगुणातून आणि शंकर ज्यांच्या तमोगुणातून प्रकट झाले आहेत त्या विश्वात्मा भगवान
श्री विष्णूंचेच वर्णन वारंवार श्रीमद भागवत पुराणात आलेले आहे. ते पुढे परीक्षिताला उपदेश करताना म्हणतात, मी मरेन हा विचार मुळातच अज्ञानातून आलेला आहे. मरणात शरीर नष्ट होते, पण आत्मा जन्ममृत्यू विरहित असतो. देहपात झाल्यावर मूळचा ब्रह्मरूप जीवच पुन्हा ब्रह्म होतो. मन हे सर्व अविद्या निर्माण करून जीवाला संसारात अडकवण्याला कारणीभूत आहे. मनच आत्म्यासाठी शरीर, विषय आणि कर्मांची निर्मिती करते. जोपर्यंत आत्म्याचा कर्म, मन, शरीर आणि त्यात राहणाऱ्या चैतन्याशी संबंध असतो, तोपर्यंतच त्याला जीवपण असते. सत्वगुण, रजोगुण व तमोगुण यांच्या वृत्तीमुळे त्याला उत्पन्न स्थितीयुक्त व नष्ट व्हावे लागते. पुन्हा ऐका, सत्वगुण, रजोगुण व तमोगुण यांच्या वृत्तींमुळे त्याला उत्पन्न, स्थितीयुक्त व नष्ट व्हावे लागते. परंतु देह नष्ट झाला तरी देहातील स्वयंप्रकाशी आत्म्याचा नाश होत नाही, कारण तो नित्य, निश्चल, अनंत व सर्वांचा आधार असतो. शिवाय तो कार्यकारणाच्या पलीकडील आहे. पुढे शुकमुनींनी राजा परीक्षिताला सांगितले की तू परमात्म्याच्या चिंतनाने भरलेल्या आपल्या विवेक बुद्धीने आपल्याच अंतःकरणात असलेल्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घेऊन मीच परमधाम आहे, परमपद ब्रह्मही मीच आहे याचे अनुष्ठान ठेव. यामुळे तू स्वतःला आपल्या निरुपाधिक स्वरूपात स्थिर करशील व मृत्यूचा पाश जवळ आलेला असतानाही तू आपली ब्रह्मस्थिती विसरणार नाहीस. हरिओम. स्कंद 12वा, अध्याय 6वा. या अध्यायामध्ये परीक्षिताची परमगती, जनमेजयाचे सर्पसत्र व वेदांचे शाखाभेद इत्यादींबद्दल माहिती मिळणार आहे. श्री शुकमुनींकडून श्रीहरींचे महापुराण स्तवनामुळे राजा परीक्षित कृतकृत्य झाला होता. मृत्यूचा पाश जवळ आलेला असताना सुद्धा त्याने न डगमगता आधी श्री शुकमुनींना प्रणाम केला व त्यांचे मनापासून आभार मानले, कारण आता त्याला त्याचे जीवन धन्य झाल्यासारखे वाटत होते. हे महापुराण श्रवण केल्यामुळे जणू श्री शुकमुनींनी त्याला परमशांती स्वरूप ब्रह्मामध्ये स्थिर करून एक प्रकारे अभयच दिले होते. आता त्याच्या मनात तक्षक अथवा कोणाही पासून येणाऱ्या मृत्यूविषयी भय राहिले नव्हते. शुकमुनींकडून अनुमती घेऊन त्याने मौन धारण करून कामनांचे संस्कार नाहीशा झालेल्या चित्ताला परमात्म्यामध्ये विलीन करून प्राणांचा त्याग करण्याचे ठरवले. त्यानंतर श्री शुकमुनी आपल्या बरोबरच्या इतर मुनींबरोबर तेथून निघून गेले. आता राजा परीक्षिताने गंगा तीरावर पूर्वेकडे टोके असलेल्या कुसासनावर बसून उत्तरेकडे तोंड केले. त्याची आसक्ती आणि संशय नाहीसे झालेले असल्याने त्याने स्वतःच आपल्या अंतरात्म्याला परमात्म्यात एकरूप करून तो ध्यानस्थ झाला. त्यावेळी त्याचा श्वासोच्छ्वासही चालत नव्हता. तो ब्रह्म आणि आत्म्याच्या एकरूप महायोगामध्ये स्थिर होऊन जणू ब्रह्मरूपच झाला. कश्यप नावाचा एक ब्राह्मण सापाचे विष उतरवण्यात निष्णात होता. वृद्ध मुनिकुमार शृंगींने परीक्षिताला दंश करण्यासाठी पाठवलेला तक्षक सर्प परीक्षित राजाकडे जात असताना त्याने त्या कश्यप ब्राह्मणाला पाहिले. तक्षकाने त्याला भरपूर धन देऊन तृप्त केले व त्याला लांब पाठवून दिले. नंतर इच्छेनुसार रूप धारण करू शकणाऱ्या तक्षकाने ब्राह्मणाचे रूप घेतले
व राजा परीक्षिताच्या जवळ पोचल्याबरोबर त्याने परीक्षिताला दंश केला. पण खरे तर राजर्षी परीक्षित त्यापूर्वीच ब्रह्मरूप झालेला होता. पण तक्षकाने दंश केल्यावर सर्पविषाच्या आगीने त्याचे शरीर सर्वांदेखत तत्काळ जळून भस्म झाले. परीक्षित राजाची परमगती पाहून देवता, असुर, माणसे इत्यादी सर्वच जण आश्चर्यचकित झाले. पृथ्वी, आकाश व सर्व दिशांमध्ये भयंकर हाहाकार माजला. देवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या. देवही पुष्पवर्षाव करू लागले. पण जेव्हा परीक्षित पुत्र जनमेजयाने तक्षकाने केलेल्या दंशाबद्दल ऐकले, तेव्हा तो अत्यंत क्रोधित झाला व ताबडतोब ब्राह्मणांना बोलवून अग्निकुंडामध्ये विधीपूर्वक सापांचे हवन करू लागला. सर्पसत्राच्या प्रज्वलित अग्नीमध्ये मोठमोठे सर्प भस्मसात होताना पाहून तक्षक भयभीत होऊन इंद्राला शरण गेला. इकडे तक्षकाची वाट पाहत असणाऱ्या जनमेजयाने त्याला येण्याचे आव्हान केले, तरी तक्षक काही येत नव्हता. तेव्हा ब्राह्मणांच्या लक्षात आले की तो इंद्राला शरण गेला असल्यामुळे तो येत नाहीये. इंद्राने त्याचे रक्षण केल्यामुळे तो अग्निकुंडात पडत नाहीये. जनमेजयाला हे कळल्यावर त्याने इंद्रासह तक्षकाला अग्निकुंडात आणून टाकावे असे ब्राह्मणांना सांगितले. कठोर मंत्रांनी ब्राह्मणांनी तसे आवाहन केल्यावर तक्षकासह आपल्या रथात बसलेला इंद्र जेव्हा अग्निकुंडाकडे ओढ घेऊ लागला, तेव्हा अंगिरानंदन बृहस्पतींनी तक्षकाला सांगितले की अशा प्रकारे एक वेळ इंद्राचा नाश होईल, पण तक्षकाचा होणार नाही, कारण त्याने अमृत प्यायले आहे, त्यामुळे तो अजरामर झालेला आहे. बृहस्पतींनी राजा जनमेजयाला समजवले की जगातील प्राणी आपापल्या कर्मानुसारच जीवन, मरण आणि मरणोत्तर गती प्राप्त करतात. कर्माव्यतिरिक्त दुसरा कोणीही कोणालाही सुख दुःख देऊ शकत नाही. निरनिराळ्या निमित्ताने प्राणी मरण पावतात, हा पण सर्व प्रारब्ध कर्माचाच भोग होय. म्हणून त्याने आता हे अभिचारिक यज्ञकर्म बंद करावे. तसे पाहता या यज्ञात पुष्कळसे निरापराध सापही मेले होते. सर्व प्राण्यांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार त्यांच्या प्रारब्ध भोगावर सोपवून द्यावे. महर्षी बृहस्पतींच्या म्हणण्याचा राजाने आदर राखला व सर्पसत्र बंद करून बृहस्पतींची व इतर ब्राह्मणांची सन्मानपूर्वक पूजा केली. सूत शौनकाला म्हणाले, महात्मे असं सांगतात की मायेच्या आश्रयाने राहणाऱ्या निरनिराळ्या प्रकारचे विवाद तसेच संकल्प विकल्पात्मक मन जेथे नाही, तेच परमतत्व होय. ज्या वस्तूचा कधीही निषेध होऊ शकत नाही आणि त्यागही होऊ शकत नाही, ती वस्तू म्हणजेच भगवंतांचे परमपद होय. आपले चित्त एकाग्र करणारे पुरुष अंतःकरणाची अशुद्धी नाहीशी करून अनन्य प्रेमभावाने परिपूर्ण अशा हृदयाने त्याच परमपदाला आलिंगन देऊन त्यातच विलीन होऊन जातात. ज्यांना अंतःकरणात शरीराबद्दल अहंभाव नाही आणि त्याच्याशी असलेल्या घर इत्यादी विषयांसंबंधी ममता नाही, त्यांनाच भगवान विष्णूंच्या परमपदाची प्राप्ती होते. हे परमपद मिळवण्यासाठी दुसऱ्यांचे कटू बोलणे ऐकावे लागले तरी सहन करावे लागते. कोणाचाही अपमान आपण करू नये व कोणाशी वैर धरू नये. आपल्या शरीराविषयी आसक्ती ठेवू नये. पुढे सूत सांगतात की वेदव्यासांच्या चरणकमलांचे ध्यान केल्यानेच त्यांना श्रीमद भागवत पुराणाचे ज्ञान प्राप्त झाले. वेदव्यासांच्या शिष्यांनी पुढे वेदांचे किती प्रकारांनी भाग केले हा प्रश्न जेव्हा शौनकाने सूतांना विचारला, तेव्हा ते म्हणाले, परमश्रेष्ठी ब्रह्मदेव जेव्हा पूर्वसृष्टीचे ज्ञान संपादन करण्यासाठी एकाग्रचित्त झालेले होते, त्यावेळी त्यांच्या हृदयाकाशातून एक नाद उमटला. यालाच अनाहत नाद म्हणतात. जीव जेव्हा एकाग्रचित्त होऊन आपल्या मनोवृत्तींना रोखून धरतो, तेव्हा या नादाचा अनुभव येतो. याच अनाहत नादापासून अकार, उकार आणि मकार या 3 मात्रांनी युक्त असा ओंकार प्रगट झाला.
हा ओंकारच या प्रकृतीच्या अव्यक्तातून व्यक्तरूपात प्रकट होतो. हा स्वयंप्रकाशी असून परब्रह्माचा बोध करून देणारा आहे. सर्व इंद्रियांच्या अभावीही ज्याला ज्ञान असते तोच हा ओंकार. जो परमात्म्यापासून हृदयाकाशात प्रगट होऊन वेदवाणीला अभिव्यक्त करतो तोच हा ओंकार. आपला आश्रय असणाऱ्या परब्रह्माचा ओंकार हा साक्षात वाचक आहे. ओंकार सर्व मंत्र, उपनिषदे आणि वेदांचे सनातन बीज आहे. अ, उ, म हे ओंकाराचे 3 वर्ण आहेत. हेच 3 वर्ण सत्व, रज, तम या 3 गुणांना, ऋक्, यजु, साम या 3 नावांना, भू, भुव, सुह या 3 अर्थांना आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 वृत्तींना धारण करतात. यानंतर ब्रह्मदेवांनी यापासूनच अंतस्थ अक्षरे य, र, ल, व, उष्म अक्षरे श, श, स, ह, स्वर अ पासून औ पर्यंत, स्पर्श क पासून म पर्यंत, तसेच ऱ्हस्व आणि दीर्घ इत्यादी लक्षणांनी युक्त अशी वर्णमाला केली. याच वर्णमालेच्या योगाने त्यांनी आपल्या 4 मुखांपासून होता, उध्वर्यू, उगदाता आणि ब्रह्मा या 4 ऋत्विजांचे कर्म सांगण्यासाठी ओंकार आणि व्याहृतीसह 4 वेद प्रकट केले आणि वेदाध्ययनामध्ये कुशल असणाऱ्या आपल्या पुत्रांना या वेदांचे शिक्षण दिले. त्यानंतर त्यांच्या शिष्य प्रशिष्यांद्वारे 4ही युगांमध्ये परंपरेने वेदांचे रक्षण होत गेले. कालमानानुसार लोकांची शक्ती, बुद्धी तसेच त्यांचे आयुष्य कमी कमी होत असलेले पाहून ब्रह्मवेत्त्या ऋषींनी वेदांचे अनेक भाग केले. वैवस्वत मन्वंतरामध्ये सुद्धा व्यासांनी वेदांचे 4 भाग केले. ते करताना त्यांनी मंत्र समुदायांमधून निरनिराळ्या विषयांनुसार मंत्रांचे वर्गीकरण करून त्यातून ऋग, यजु, साम आणि अथर्व या 4 संहिता तयार केल्या. त्यातील ऋग संहिता पैलाला, यजु संहिता वैशंपायनाला, सामदेव संहिता जैमिनीला व अथर्ववेद संहिता सुमंतू या शिष्यांना शिकवल्या. पुढे या शिष्यांनी त्याचे किती विभाग केले व कोणाला दिले, कोणाला शिकवले ते आपण पाहूया. पैलमुनी ज्यांना ब्रह्मदेवांनी ऋक् संहिता दिली होती त्यांनी पुढे ती इंद्रप्रमिती, बाष्कल, मांडुकेय, पराशर, अग्निमित्र, शाकल्य, वात्स्य, मुग्दल, शालीय, गोखल्य, शिशिर, जातुकर्ण्य मुनींनी पुढे ती निरुक्ताला दिली. निरुक्तनी बलाक, पैज, वेताल व विरज यांना ती संहिता शिकवली. वैशंपायनांना त्यांनी यजु संहिता दिलेली होती. वैशंपायनांचे शिष्य होते चरकाध्वर्यू, याज्ञवल्क, जैमिनी. ते पुढे त्यांची अशी परंपरा गेली. सुमंतमुनी सुनवान, कबंध, वाजसन्य. आता कबंध याने या संहितेचे 2 भाग केले आणि त्याचे शिष्य वेदवर्ष यांना शिकवली. वाजसनेय ती पथ्य याला शिकवली. पुढे पथ्यकडून ती कुमुद, जाजली, ब्रभू इत्यादींकडे गेली. वेदवर्षाची जे 2 भाग केले होते त्यातील शुनक, सैंधवायन, सावण, शौक्लायनी, ब्रह्मबली, पोदंश इत्यादींकडे गेली. जैमिनीला सामवेद दिला होता ब्रह्मदेवांनी. त्याचे शिष्य सुकर्मा. या सुकर्माने सामवेदाच्या 1000 संहिता रचल्या. त्याच्या पुढे त्याचा शिष्य
कोशल देशाचा हिरण्यनाभ, त्यानंतर पौषंजी, अवंत्य. अवंत्यचे 500 शिष्य होते आणि हा ब्रह्मवेत्यांमध्ये, अवंत्य हा ब्रह्मवेत्यांमध्ये श्रेष्ठ होता. अवंत्यकडून पुढे ती लौकाक्षी, मांगली, कुल्य, कुसित, कुक्षी. कुक्षीने पुन्हा 100 संहितांचे अध्ययन केले. हे उत्तरेकडचे असल्यामुळे त्यांना औदिच्य सामवेदी किंवा प्राच्य सामवेदी म्हणतात. वैशंपायनांच्या काही शिष्यांचे नाव चरकाध्वर्य होते. गुरुच्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी ते एका यज्ञाचे आयोजन करीत होते. पण वैशंपायनांचा दुसरा शिष्य याज्ञवल्क याने चरकाध्वर्यूच्या यज्ञातील शक्ती कमी वाटली म्हणून त्याने जेव्हा गुरु वैशंपायनांना बोलून दाखवले तेव्हा त्यांना याज्ञवल्काचा खूप राग आला व त्यांनी त्याला हाकलून लावले व जाण्यापूर्वी त्याने गुरुकडून प्राप्त केलेला यजुर्वेद त्याला ओकून टाकायला लावला. तो निघून गेल्यावर इतर काही मुनींनी तो ओकलेला यजुर्वेद पाहिला व तो मिळवण्याच्या लालसेने त्यांनी तित्तीर पक्षाचे रूप घेऊन ती संहिता उचलली व त्यानंतर त्या यजुर्वेदाच्या सुंदर शाखा तैत्तरीय संहिता या नावाने प्रसिद्ध झाल्या. नंतर याज्ञवल्काने गुरु वैशंपायन यांच्याजवळही नसतील अशा श्रुती मिळवण्यासाठी भगवान सूर्याची विनम्रपणे प्रार्थना करून स्तुती केली. या स्तुतीतच गायत्री मंत्राचा अर्थ जडलेला आहे. याज्ञवल्क म्हणतात, तत्सवितुर्वरेण्यम, हे भगवान सूर्यदेवा, आपण संपूर्ण जगाचे आत्मा आणि कालस्वरूप आहात. ब्रह्मदेवापासून गौतापर्यंत जे जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज असे 4 प्रकारचे प्राणी आहेत, त्या सर्वांच्या हृदयाच्या आत आणि बाहेर आकाशासारखे व्यापलेले असूनही आपण उपाधींच्या धर्मांपासून अलिप्त राहणारे अद्वितीय भगवान आहात. आपणच क्षण, लव, निमेष इत्यादी अवयवांनी संघटित झालेल्या संवत्सरांच्या द्वाराच तसेच पाण्याचे ग्रहण व विसर्जन यांच्याद्वाराच सर्व लोकांची जीवनयात्रा चालवित आहात. पुढे तो म्हणाला, भर्गो देवस्य धीमहि, आपण सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आहात. जे लोक दररोज 3 वेळा वेदात सांगितल्याप्रमाणे आपली उपासना करतात त्यांची सर्व पापे आणि दुःखांची बीजे आपण भस्मसात करून टाकतात. आपण सर्व सृष्टीचे मूळ कारण तसेच सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे स्वामी आहात. म्हणून आम्ही आपल्या तेजोमय मंडलाचे पूर्ण एकाग्रतेने ध्यान करीत आहोत. सूर्याची स्तुती करताना याज्ञवल्क पुढे म्हणतात, धियो यो नः प्रचोदयात्, अर्थात आपण सर्वांचे आत्मा असून आपण अंतर्यामीही आहात. जगातील चराचर आपलेच आश्रित आहेत. आपणच त्याच्या अचेतन मन, इंद्रिये आणि प्राणांचे प्रेरक आहात. हा लोक दररोज अंधकार रूप अजगराच्या विक्राळ दाढेत सापडून प्रेतासारखा होऊन जातो. आपण दयाळू आहात म्हणूनच आपल्या फक्त दृष्टीनेच याला सचेतन करता आणि वेळोवेळी परमकल्याणाचे साधन असलेल्या धर्मानुष्ठामध्ये मनुष्यास लावून त्याला आत्मभिमुख करत असता. सर्व दिक्पाल 4ही बाजूंनी ठिकठिकाणी कमळाच्या कळीप्रमाणे असणाऱ्या आपल्या ओंजळींनी आपल्याला पूजा सामग्री समर्पित करीत असतात. आपली 2ही चरणकमले 3ही लोकांच्या गुरूंनी वंदिली आहेत. आजपर्यंत कोणालाही न मिळालेल्या यजुर्वेदाची प्राप्ती व्हावी म्हणून मी आपल्याला शरण आलेलो आहे. तेव्हा प्रसन्न होऊन भगवान सूर्याने योग्याच्या रूपात प्रगट होऊन आजपर्यंत कोणालाही प्राप्त न झालेला यजुर्वेद त्याला दिला. याज्ञवल्क्य मुनींनी त्या यजुर्वेदाच्या 15 शाखांची स्थापना केली. त्याच रचना वाजसनेप नावाने प्रसिद्ध आहेत. काव्य माध्यंदिन
इत्यादी ऋषींनी त्या ग्रहण केल्या. हरिओम. स्कंद 12वा, अध्याय 7वा. या अध्यायामध्ये 6 पुराणांचे प्रसिद्ध आचार्य कोण कोण होते आणि वेद आणि शास्त्रे यांची लक्षणे काय हे सांगितलेले आहेत. 6 पुराणांचे आचार्य होते त्रय्यारुणी, कश्यप, सावर्णी, अकृतव्रण, वैशंपायन आणि हारित. ब्रह्मर्षींनी वेद आणि शास्त्रे यांची लक्षणे खालीलप्रमाणे सांगितलेली आहेत. 1. सर्ग. जेव्हा मूळ प्रकृतीतील साम्यावस्थेत असलेले गुण प्रक्षुब्ध होऊ लागतात तेव्हा महतत्वाची उत्पत्ती होते. महतत्वापासून तामस, राजस आणि सात्विक हे 3 अहंकार निर्माण होतात. त्यापासूनच पंचतन्मात्रा, इंद्रिये आणि विषयांची उत्पत्ती होते. या उत्पत्ती क्रमाला सर्ग म्हणतात. दुसरा आहे विसर्ग. पूर्वकर्मानुसार उत्पन्न झालेली चराचर शरीरात्मक जीवाच्या उत्पत्तीला विसर्ग म्हणतात. जसे एका बीजापासून दुसरे बीज उत्पन्न व्हावे तसे. तिसरं आहे वृत्ती. जीवन निर्वाहाची काही सामग्री माणसाने स्वतःच्या इच्छेनुसार तर काही सामग्री शास्त्राच्या आज्ञेनुसार निश्चित केलेली आहे, तीच वृत्ती. ही स्थिर असते. चौथी आहे रक्षा. वेदधर्माला विरोध करणाऱ्यांचा संहार करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. त्यांची ही अवतार लीला म्हणजेच रक्षा. 5वं आहे मन्वंतर. मनु देवता, मनुपुत्र, इंद्र, सप्तर्षी आणि भगवंतांचे अंशावतार या 6 गोष्टींनी युक्त असलेल्या वेळेला मन्वंतर म्हणतात. 6वा आहे वंश. ब्रह्मदेवापासून जितक्या राजांची उत्पत्तीसाठी त्यांच्या भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील संतती जी उत्पन्न होते तिला वंश म्हणतात. 7वं संस्था. या ब्रह्मांडाचा स्वभावतःच प्रलय होतो. नैमित्तिक, प्राकृतिक, नित्य आणि आत्यंतिक असे त्याचे 4 भेद आहेत. त्यालाच तत्वज्ञ विद्वान संस्था असे म्हणतात. ऊती किंवा हेतू. जीवाचा ह्या जगामध्ये जो व्यवहार होतो तोच हेतू होय. म्हणजेच तो जीव हा व्यवहार अविद्येने कर्म करीत राहतो. 9वा आहे अपाश्रय. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या जीवांच्या वृत्तीच्या अवस्थांच्या तुर्य तत्वामध्ये सुद्धा असणारे जे ब्रह्म त्यालाच उपाश्रय म्हटलेले आहे. 10वा आणि शेवटचा आहे वंशानुचरित संस्था. प्रलय म्हणजेच प्रलय. जे राजे त्यांच्या वंशजाच्या चरित्राचे नाव लावतात ते वंशानुचरित होय. योगाभ्यासाने 3ही वृत्तींचा म्हणजे सात्विक, राजस, तामस त्याग करून जेव्हा चित्त शांत होते तेव्हा आत्मज्ञानाचा उदय होतो आणि आत्मवेत्ता पुरुष कर्मवासना आणि कर्मप्रवृत्ती या दोन्हीतून निवृत्त होतो. आता ह्याच अध्यायात पुढे 18 पुराणांची नावे सांगितलेली आहेत. 1 ब्रह्मपुराण, 2 पद्मपुराण, 3 विष्णुपुराण, 4 शिवपुराण, 5 लिंगपुराण, 6 गरुड पुराण, 7 भागवत पुराण, 8 अग्निपुराण, 9 स्कंद पुराण, 10 भविष्य पुराण, 11 ब्रह्मवैवर्त पुराण, 12 मार्कंडेय पुराण, 13 वामन पुराण, 14 वराह पुराण, 15 मत्स्य पुराण, 16 कूर्म पुराण, 17 नारद पुराण आणि 18 ब्रह्मांड पुराण. हरिओम. स्कंध 12वा, अध्याय 8, 9 आणि 10 आपण एकत्रितच एकापाठोपाठ एक घेणार आहोत. 8व्या अध्यायामध्ये मार्कंडेयांची तपश्चर्या आणि वरप्राप्ती याबद्दल पाहू. जे लोक संसाराच्या घनदाट अंधकारात भटकत असतात त्यांना शुकमुनी परमात्म्याचा साक्षात्कार करवितात हे शौनक जाणून होता. त्याबद्दल त्याला सविस्तरपणे जाणून घ्यायचे होते. तो पुढे असेही म्हणाला की त्याने असे ऐकलेले होते की मृकंड ऋषींचा पुत्र मार्कंडेय ऋषी चिरायू आहे.
ज्यावेळी प्रलयाने पूर्ण जग गिळून टाकले होते त्यावेळी सुद्धा तो वाचला. तो तर याच कल्पामध्ये शौनकाच्याच वंशात जन्मलेला एक श्रेष्ठ भृगुवंशी आहे. तसेच ज्यावेळी सगळी पृथ्वी प्रलयकालीन समुद्रामध्ये बुडली होती त्यावेळी त्यामधून फिरत असताना मार्कंडेय मुनींनी वटवृक्षाच्या पानांच्या द्रोणामध्ये पहुडलेल्या अत्यंत अद्भुत अशा पुरुषाला पाहिले होते. तो कोण होता? या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी त्याने शुकमुनींना विनंती केली. शौनकाच्या कुतूहलपूर्ण प्रश्नाने प्रसन्न होऊन सुतांनी त्याच्या मनातील शंका दूर करण्याचे ठरविले, कारण त्यामुळे शौनकाला भगवत नारायणांचा महिमा पण कळणार होता. शुकमुनी म्हणाले, मृकंड ऋषींनी आपला पुत्र मार्कंडेय याच्यावर द्विजाला आवश्यक असलेले सर्व संस्कार वेळच्या वेळी केले होते. मार्कंडेयाने पण नंतर विधिपूर्वक वेदांचे अध्ययन करून तपश्चर्या व स्वाध्याय केले व नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत पण त्यावेळी धारण केले होते. तो शांत स्वभावाने राहत होता. त्याच्या मस्तकावर जटा होता. वस्त्र म्हणून तो झाडांच्या सालीच नेसत असे. अंगावर जानवे व मेखला आणि हातात रुद्राक्षमाळ व कमंडलू, दंड आणि काळे मृगचर्म एवढेच साहित्य त्याच्याजवळ असायचे. तो प्रातःकाळी व सायंकाळी अग्निहोत्र, सूर्योपस्थान, गुरुवंदन व स्वतःला परमेश्वर स्वरूप मानून साधना करीत असे. तो पूर्णपणे गुरूंच्या आज्ञेत होता. अशा प्रकारे तपश्चर्या व स्वाध्याय यात कोट्यावधी वर्षेपर्यंत भगवंतांची तत्परतेने तो आराधना करीत होता. त्यामुळे अविद्येमुळे होणारे त्याचे सर्व क्लेश नाहीसे होऊन तो शुद्ध अंतःकरणाने इंद्रियातील परमात्म्याचे ध्यान करीत होता, ज्यामुळे त्याने जिंकण्यास कठीण अशा मृत्यूवर विजय प्राप्त केला होता. हे पाहून अगदी ब्रह्मदेव, भृगू, शंकर, दक्ष, देवता, पितर, मनुष्य सगळेच जण अत्यंत आश्चर्यचकित झाले होते. इकडे योगी मार्कंडेय मुनी महायोगाच्या द्वारे जवळजवळ 6 मन्वंतरांहून जास्ती काळ भगवंतांच्या स्वरूपाची आपले चित्त एकरूप करीत राहिला होता आणि 7व्या मन्वंतरात जेव्हा इंद्राला हे कळले तेव्हा तर तो त्याच्या तपश्चर्येने भयभीत झाला व त्याच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणू पाहू लागला. त्यासाठी त्याने गंधर्व, अप्सरा वगैरेंना पाठवले. ते सर्वजण हिमालयाच्या उत्तरेकडे जेथे पुष्पभद्रा नावाची नदी वाहते तेथे त्याच्या आश्रमावर गेले. तेथेच एक चित्रा नावाची शिळा पण आहे. एकदा वसंत ऋतूत मार्कंडेय मुनी अग्निहोत्र डोळे मिटून भगवंतांची उपासना करीत असताना अप्सरांनी नृत्य करून गंधर्वांनी गायन करून त्यांची तपश्चर्या भंग करण्याचा खूप प्रयत्न केला. पण मार्कंडेय तपोभ्रष्ट होण्याऐवजी त्या अप्सरा व गंधर्वच महामुनींच्या तेजाने होरपळू लागल्या व तेथून पळून गेले. अशा या मार्कंड मुनींनी स्वाध्याय, तपश्चर्या, ध्यान, धारणा आणि समाधी याद्वारे भगवंतांचे ठिकाणी चित्त एकाग्र केलेले असताना त्यांच्यावर कृपा करण्यासाठी प्रत्यक्ष नरनारायण स्वरूप श्रीहरी प्रगट झाले. त्या नरनारायणांपैकी एकाचे शरीर गौरवर्ण होते तर दुसऱ्याचे कृष्णवर्ण. त्यांना 4 हात होते. एकाने मृगचर्म तर दुसऱ्याने वल्कले परिधान केली होती. कमंडलू व वेळूचे सरळ दंड त्यांनी धारण केले होते. कमळाच्या बियांची माळ व वेद तर त्यांच्याजवळ होतेच, शिवाय जंतूंना पिटाळण्याची चरवी पण त्यांच्याजवळ होती. विजेप्रमाणे चमकणाऱ्या पिवळ्या सोनेरी रंगाचे त्यांचे तेज होते. ते अत्यंत उंचपुरे होते. मूर्तिमंत तप असल्याप्रमाणेच जणू ते भासत होते. त्यांच्या दर्शनाने आनंदी झालेल्या मार्कंडेयाने त्यांना नमन केले. बोलण्यासाठी तर त्याला काही शब्दच सुचत नव्हते. अखेरीस भानावर येऊन त्याने त्या दोघांना आसनस्थ केले व त्यांचे चरण धुतले, त्यांचे पूजन केले व त्यांची स्तुती केली. चराचराचे पालन आणि नियमन करणाऱ्या नरनारायणांना तो पूर्णपणे शरण गेला होता. आता 9व्या
अध्यायामध्ये मार्कंडेयाला मायेचे दर्शन कसे होते ते बघणार आहोत. सूत शौनकाला सांगतात, बुद्धिमान मार्कंडेयाच्या स्तुतीने प्रसन्न झालेले नारायण म्हणाले, चित्राची एकाग्रता, तपश्चर्या, स्वाध्याय, संयम आणि माझ्यावरील अनन्य भक्ती व तुझे नैष्ठिक ब्रह्मचर्य यामुळे तू सिद्ध झाले आहे. वर देणाऱ्या सर्वांचा मी स्वामी आहे, म्हणून तुला जो वर पाहिजे असेल तो तू माझ्याकडे मागून घे. खरे पाहता प्रत्यक्ष भगवंतांच्या दर्शनानेच त्याला कृतकृत्य वाटत होते. आणखीन काहीही वर मागायची त्याची इच्छा पण होत नव्हती. तरीही भगवंतांच्या शब्दांचा मान राखण्यासाठी त्याने त्यांना मायेचे दर्शन करण्यास विनंती केली. कारण याच मायेने मोहित होऊन सर्व लोक व लोकपाल अद्वितीय वस्तू असलेल्या ब्रह्मामध्ये अनेक भेद पाहू लागतात, हे तो जाणू लागला होता. तेव्हा भगवंत तथास्तु म्हणाले. आपल्या बद्रीवनाच्या आश्रमात राहून मार्कंडेय फक्त मायेच्या दर्शनाचीच आस धरून बसले होते. इतके की सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांना भगवंतांचेच अस्तित्व जाणवत असे व त्यांचे चिंतन करीत, मानसिक वस्तूंनी त्यांचे पूजन करीत ते भगवंतांच्या प्रेमात बुडवून जात असत. एके दिवशी संध्याकाळच्या वेळी पुष्पभद्रा नदी किनारी भगवंतांची उपासना करीत असताना अचानक जोरदार वादळ सुटले. विजांच्या गडगडाटासह पाऊस प्रचंड जोरात पडू लागला. जणू काही चारी बाजूंनी समुद्र पृथ्वीला गिळंकृत करीत आहे की काय असे वाटू लागले. त्या अपार पाण्यात सर्व प्राणीमात्र व्याकुळ होत होते. थोड्याच वेळात मार्कंडेयाला पृथ्वीसकट सर्व अंतरिक्ष, स्वर्ग, ज्योतिर्मंडल आणि दिशांसह तिन्ही लोक पाण्यामध्ये बुडताना दिसले. फक्त तो एकटाच त्या गदारोळातही शिल्लक राहिला होता. भीतीने, तहानभुकेने व्याकुळ झालेल्या त्या मार्कंडेयावर मगरी मासे आक्रमण करीत होते. लाटांचा जोर सहन न होऊन तो अगदी गलितगात्र झालेला होता. पण अशा प्रकारे भगवंतांच्या मायेत गुरफटून किती काळ निघून गेला असेल याचा मार्कंडेय मुनींना अंदाजच येत नव्हता. शेवटी त्याला पृथ्वीच्या एका उंचवट्यावर एक लहानसे वडाचे झाड दिसले. त्याला पाने फुले पण लगडलेली होती. त्या झाडाच्या ईशान्येकडच्या एका डाळीवर एका द्रोणाच्या आकाराचे पान होते, ज्याच्यावर एक छोटूसा बालक पहुडला होता व त्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या तेजाने आसपासचा अंधार नाहीसा झाला होता. तो बालक पाचूच्या खड्यासारखा सावळ्या रंगाचा होता. त्याचे मुखकमल सौंदर्य संपन्न होते. त्याची मान शंखासारखी होती, तर डोळ्यांच्या कडा कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर होत्या. पोवळ्याप्रमाणे असणाऱ्या लाल ओठांच्या कांतीने त्याचे शुभ्र हास्य थोडे लालसर दिसत होते. शंखाप्रमाणे असणाऱ्या कानांवर डाळिंबाची फुले शोभून दिसत होती. नाक व भुवया अतिशय मनोहर होत्या. त्याची छाती रुंद होती. त्याचे कुरळे केस त्याच्या श्वासाने हलत होते. त्याची हसरी नजर अतिशय मनोहारी होती. खोल नाभी असलेले एवलेसे पोट पिंपळाच्या पानाप्रमाणे दिसत होते व त्यावरील वळ्या तो श्वास घेताना हलत होत्या. ते सुंदर बालक आपल्या हातांनी आपलेच चरणकमल तोंडात घालून चोखत होता. हे दृश्य पाहताच मार्कंडेय मुनींचा सर्व थकवा नाहीसा झाला आणि ते त्या बालकाकडे आकर्षित होऊन ओढल्या गेले. जणू त्या बालकाच्या श्वासाबरोबर त्याच्या शरीरात ते प्रविष्ट झाले. तेथे तर त्यांना प्रलयाआधी जशी सृष्टी होती तशीच दिसली. तेथेही त्यांना आकाश, अंतरिक्ष, ज्योतिर्मंडल, पर्वत, समुद्र, द्वीप, वर्षा, दिशा, देवता, दैत्य, देश, नद्या, नगरे, गावे, खाणी, गवळीवाडे, आश्रम, वर्ण, त्यांचे आचार, पंचमहाभूते, माणसे, वस्तू, अनेक युगे आणि कल्प यांच्या भेदांनी युक्त असलेलं हे सर्व त्यांना दिसले. जणू ती एक प्रतिसृष्टीच होती असा अनुभव घेतच ते मार्कंड मुनींनी पुन्हा त्या बालकाच्या उच्छ्वासातून बाहेर आलेले जाणवले व पुन्हा त्या प्रलयंकारी समुद्रात ते येऊन पडले. पुन्हा बाहेरही त्यांना तेच वडाचे झाड दिसले.
व त्याबरोबर त्या बालरूपातील भगवंतांना मुनींनी आपल्या नेत्रांद्वारे आत नेऊन हृदयात स्थिर केले व जसे त्या बालकाला आलिंगन द्यायला ते पुढे सरसवले तसे ते बालक लगेचच अंतर्धान पावले व मार्कंडेय मुनींना दिसले की ते स्वतः पूर्वीप्रमाणेच आपल्या पुष्पभद्रा नदीच्या तीरावरील आश्रमातच आहेत. त्या 10व्या अध्यायामध्ये मार्कंडेयाला शंकरांचे वरदान कसे मिळाले हे बघू. श्री नारायण निर्मित योगमाया वैभवाचा अनुभव आल्यावर मार्कंडेय तर जणू श्री विष्णूंना पूर्णपणे शरण गेले. भगवंतांच्या मायेला सत्य समजून मोठमोठे विद्वान सुद्धा का मोहित होतात हे मार्कंडेयांना समजले होते. एकदा पार्वती माता व आपले सर्व गण यांच्यासोबत आकाशमार्गाने फिरणाऱ्या भगवान शंकरांनी मार्कंडेय मुनींना पाहिले. आता मार्कंडेय अगदी शांत सिद्ध स्वरूप भासत होते. तेव्हा त्यांच्या तपश्चर्येचे फळ शंकरांनी मुनींना द्यावे असे माता पार्वतीने भगवान शंकरांना सुचवले. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, या ब्रह्मर्षीला प्रत्यक्ष अविनाशी नारायण भगवंतांचे ठिकाणी परमभक्ती प्राप्त झाली आहे. आता याला कशाचीही अपेक्षा नाही आहे. तरीसुद्धा आपण याच्याशी बोलू, कारण याच्या सहवासातही फार मोठा लाभ आहे. असे म्हणत ते सर्वजण जेव्हा मार्कंडेयांपाशी आले तेव्हा मार्कंडेयांच्या मनोवृत्ती निरुद्ध असल्यामुळे त्याला आपल्या अस्तित्वाचे काहीही भान नव्हते. म्हणूनच प्रत्यक्ष शंकर पार्वती समीप येऊन पोचलेलेही त्याला समजले नाही. ते जाणून भगवान शंकर मार्कंडेयाच्या हृदयाकाशात प्रवेश करते झाले. त्या सरशी मार्कंडेयाला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव झाली व अत्यंत आश्चर्यचकित झालेल्या मार्कंडेयाने लागली श्री शंकरांच्या चरणावर मस्तक ठेवून नमन केले. नंतर त्यांचे स्वागत, आसन, पाद्य, अर्घ्य, गंध, पुष्पमाला, धूप, दीप इत्यादी उपचारांनी भगवान शंकरांची व पार्वती माता व गणांसह सर्वांची पूजा केली व त्याच्याकडून काय सेवा व्हावी असे शंकरांना वाटते असेही मार्कंडेय मुनींनी विचारले. तेव्हा संतुष्ट झालेले शंकर भगवान म्हणाले, ब्रह्मदेव, विष्णू आणि मी आम्ही तिघेही वर देणाऱ्यांचे स्वामी आहोत. आमचे दर्शन कधीही व्यर्थ जात नाही. म्हणून तुला हवा असलेला वर तू माझ्याकडून मागून घे. सच्छिल ब्राह्मण, प्राण्यांवर प्रेम करणारे, अनासक्त, शांतचित्त, समदर्शी, कोणाशीही वैर न धरणारेच आमचे निस्सीम भक्त असतात. म्हणून सगळे लोक व लोकपाल अशा ब्राह्मणांना वंदन करून त्यांची उपासना करतात. शिवाय मी, ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांचा सुद्धा आदर करतात. अशा तुझ्यासारख्या ब्राह्मणांच्या दर्शनानेच दर्शन घेणारा पवित्र होतो. चंद्रभूषण भगवान शंकरांच्या अमृतमय वाणीचे कितीही तन्मयतेने रसपान केले तरी मार्कंडेयांची काही तृप्ती होत नव्हती. त्यांचा थकलेला जीव श्री शंकरांच्या अमृतवाणीने तरतरीत झाला व तो म्हणाला, आपल्या लीला मनुष्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडील आहे. साऱ्या त्रिभुवनाचे स्वामी तुम्ही जेव्हा माझ्यासारख्या पामराची स्तुती करता तेव्हा तर मला खरोखरी आश्चर्यच वाटते. खरे पाहता आपणच आपल्या मनाने संपूर्ण विश्वाची निर्मिती केलीत आणि स्वतः करता न होताही कर्म करणाऱ्यांच्या गुणांच्या द्वारे कर्त्याप्रमाणे स्वतःला भासवीत असतात. आपण त्रिगुण स्वरूप असूनही त्यांचा आत्मा आपणच आहात. आपल्या दर्शनानेच मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण होऊन तो सत्य संकल्प होतो. मग मी तुमच्याकडून अजून काय वर मागू? तरीही मी एक वरदान मागतो की आपल्या ठिकाणी व आपल्या शरणागत भक्तांच्या ठिकाणी माझी अचल भक्ती असावी. तेव्हा भगवान शंकरांनी त्याच्या सर्व कामना पूर्ण होतील असा वर दिला व म्हणाले, परमात्म्याच्या ठिकाणी तुझी अनंत भक्ती राहो. कल्पांतापर्यंत तुझे यश पवित्र राहो. तू अजर हो, तू अमर हो. ब्रह्मतेज धारण करणाऱ्या तुला तिन्ही काळातील ज्ञान हो व वैराग्ययुक्त विज्ञानही प्राप्त हो. तरच तू पुराणांचा पण आचार्य पण होशील. असे म्हणून मार्कंडेयांच्या कथा सांगतच श्री शंकर पार्वती व गणांसह तेथून निघाले. भृगुवंशी मार्कंडेयाला
त्याच्या महायोगाचे परमफल प्राप्त झाले व तो भगवंतांचा अनन्य भक्त अजूनही पृथ्वीवर विहार करीत आहे. हरिओम.